श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आज महानवमी. बऱ्याच जणांच्या घरी या नवरात्रीच्या 9 दिवसांचे जे घट आहेत ते आज हलवले जातात की बऱ्याच जणांच्या घरी उद्या दसरा असतो, जसं की आमच्याकडे दसरा आहे. तर आज नवरात्रीच्या या 9व्या दिवशी तुमच्याकडे जर घट हलवले जात असतील किंवा तुमच्याकडे घट हलवले जात नसतील, जसं की आमच्याकडे उद्या हलवले जातात, तरी सुद्धा आपल्याला आज नवमीच्या दिवशी जे नवदुर्गांचे 9 रूप आहेत त्यांना वंदन म्हणून, त्यांना समर्पित म्हणून 9 दिव्यांचं दीपदान करायचं आहे. ते एका विशिष्ट पद्धतीने हे 9 दिव्यांचं दीपदान केल्याने आपल्याला नवदुर्गांचा आशीर्वाद प्राप्त होईल. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर आपल्याकडून कोणतीच सेवा झाली नसेल देवीची, तर हे जे दीपदान आहे ते आपल्या कुळदेवीसाठी, कुळदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे. त्यामुळे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही जर कोणताच उपाय केला नसेल तर हा उपाय करा. वेगळ्याच पद्धतीने आपल्याला दिवे लावायचे आहेत नवदुर्गांसाठी. त्या पद्धतीने आपल्याला हे दिवे लावायचे आहेत. आपल्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि आपल्या कुटुंबाला व आपल्या स्वतःला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्याची प्राप्ती होण्यासाठी हे जे 9 दिव्यांचं दीपदान आहे ते अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आता हे जे दीपदान आहे ते आपल्याला कोणत्या वेळेत करायचं आहे, तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी आपण वेळ म्हणतो की माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ, तर त्या वेळेला आपल्याला हे दीपदान करायचं आहे. यासाठी आपण जर तुम्ही कणकेचे दिवे बनवले तर तुम्ही 9 कणकेचे दिवे बनवू शकता. त्या कणिक म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये मीठ हळद न टाकता कणकेचे दिवे बनवायचे आहेत. नाहीतर तुम्ही आपण जे दिवाळीमध्ये मातीच्या पणत्या वापरतो त्या 9 पणत्या घेतल्या तरी चालेल. आणि हे जे दीपदान आहे ते एकमुखीच आपल्याला करायचं आहे. म्हणजे कणकेचे बनवणार असाल तर त्याला एकच मुख बनवायचं आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर हे दिवे तुम्ही तुपाचे सुद्धा संपूर्ण लावू शकता किंवा आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांसाठी जे आपण तेल वापरतो दिवा लावण्यासाठी ते तेल आपण वापरलं तरीही चालेल. यामध्ये या दीपदानामध्ये 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे विड्याची पानं आणि लवंगा, समोर फूल असलेल्या लवंगा. आता 2 विड्याची पानं एकावर एक या पद्धतीने आपल्याला 9 विड्याची पानं लागणार आहेत. म्हणजे 9 दोन्ही 18. एकावर एक पान ठेवायचं आहे. सिंगल पान कधीही ठेवायचं नसतं. त्या पानावर थोडेसे अगदी चिमूटभर आपल्याला अक्षदा ठेवायचे आहेत, म्हणजे तांदूळ ठेवायचे आहेत. आणि त्याच्यावर मातीचे जे दिवे असतील तर मातीचे दिवे आणि कणकेचे बनवले असतील तर कणकेचे दिवे ठेवायचे आहेत. आणि त्या दिव्यामध्ये तूप असेल तर तूप किंवा तेल असेल तर तेल टाकायचं आहे. तेल टाकणार असाल तर लांब ज्या 2 वाती असतात त्या एकत्र करून त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि तुपाचा दिवा लावणार असाल तर फुलवाती, 2 फुलवात एकत्र करून आपल्याला फुलवाती लावायच्या आहेत. आता ह्या दिव्यांमध्ये आपल्याला समोर फूल असणाऱ्या 2 लवंगा, प्रत्येक दिव्यामध्ये 2 लवंगांची एक जोडी, 2 लवंगांची एक जोडी, 2 लवंगांची एक जोडी अशी प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. आणि हे जे दिवे आहेत हे आपल्याला आपल्या देवघरासमोर एका प्लेटमध्ये किंवा अशा आडव्या ट्रेमध्ये आपण ठेवू शकतो. आणि या 9 दिव्यांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. प्रत्येक, समजा पहिल्या दिव्याला आपण हळद कुंकू लावतोय तर दुर्गा मातेच्या पहिल्या रूपाचं वंदन करायचं आहे. आणि दुर्गा मातेला या 9 दिवसामध्ये जर तुमच्याकडून काहीच सेवा घडली नसेल तर ही सेवा तुमच्यासाठी म्हणून प्रार्थना करायची आहे. आणि त्या देवी दुर्गेच्या त्या रूपाला आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी विनंती करायची आहे. सेम दुसऱ्या दिवेला हळदी कुंकू लावायचं, दुसऱ्या रूपाची पूजा करायची आहे. आणि हे जे रूप आहेत हे तुम्हाला इझिली तुम्ही गुगलवर टाका. नवरात्रीचे 9 दिवस, अगदी नवरात्रीचे 9 रंग, कोणत्या दिवशी कोणत्या देवीची उपासना केली जाते, कोणत्या देवीला कोणता नैवेद्य आहे, ही सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि अगदी त्याच्यामधून त्या रूपाचं आपण वाचून ते करू शकतो. आणि तुम्हाला हवं असेल या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर तुम्ही विशिष्ट रूपाला, विशिष्ट असे नैवेद्य आहेत बघा, नवरात्रीचे 9 दिवस 9 नैवेद्य असं आहे, तर ते तुम्हाला नैवेद्य अर्पण करणं झाले नसतील तर ह्या 9 दिव्यांसमोर, प्रत्येक दिव्यासमोर, पहिल्या दिव्याचं पहिलं रूप तर तिथं त्या दिवसाचा नैवेद्य, दुसऱ्या दिव्याचं दुसरं रूप तर त्या दिवसाचा नैवेद्य, या पद्धतीने जर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं असेल, या नवरात्रीत झालं नसेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. पहिला दिवा जो आहे, जर तुमच्याकडे उद्या दसरा असेल तर तुमच्याकडे घटस्थापना म्हणजे असेल, घट हलवलेले नसतील तर तुम्ही घटासमोर लावायचं आहे. आणि ज्यांची म्हणजे घट हलवलेले आहेत तर त्यांनी आपल्या देवघरासमोर लावायचा आहे पहिला दिवा.
दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला तुळशी जवळ लावायचा आहे. आपल्या घरामध्ये जिथे कुठे तुळस असेल तिथे लावायचा आहे. आता पुढचे 2 दिवे जे आहेत ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये लावायचे आहेत. माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे, तर माता लक्ष्मीला आगमन होण्यासाठी, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी 2 दिवे आपल्याला मुख्य प्रवेशद्वारामध्ये लावायचे आहेत. त्याच्यानंतरचा एक दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरामध्ये लावायचा आहे. त्याच्यानंतरचा एक दिवा जो आहे तो देवीच्या मंदिराच्या बाहेर पायऱ्यांवरती आपल्याला लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो एक दिवा आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपला पाणी पिण्याचा माठ असेल किंवा तुमचं फिल्टर असेल, हंडा भरून ठेवलेला असेल, जे काही असेल तो आपल्याला एक दिवा तिथे लावायचा आहे. त्यानंतरचा जो 2 दिवे उरलेले आहेत तर ते आपल्याला एक दिवा आपल्या घराच्या उत्तर दिशेला लावायचा आहे. आता इथे सेफ्टी घेऊन, उत्तर दिशा ही कुबेराची म्हणजे आपल्याला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज देते, नवीन नवीन संधी देते. कुबेर भगवानांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी एक दिवा हा उत्तर दिशेला लावायचा आहे. तिथे काही सामान वगैरे असेल तर समोर आपण लावला त्याच्या तरी चालेल, असं काही नाही की भिंतीला टेकूनच किंवा चिकटूनच लावावा. भिंती समोर काही सामान असेल तर त्याच्या समोर आपण हा दिवा लावला तरीही चालेल. आणि जो शेवटचा दिवा आहे तो आपल्याला आपल्या गुरूंच्या समोर लावायचा आहे. तुम्ही स्वामींची म्हणजे पूजा करत असाल, उपासना करत असाल तर स्वामींच्या समोर लावा. आणि दुसरा तुम्ही जर दत्त महाराजांचं करत असाल तर दत्त महाराजांच्या समोर लावा. किंवा तुम्ही ज्याही गुरूंना मानता, ज्यांना तुम्ही गुरु केलेला आहे त्या गुरूंच्या समोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे. कारण बघा, आयुष्यामध्ये जर देव आपल्यावर नाराज झाले तर आपले गुरु आपल्याला त्या संकटातून वाचवतात, गुरु आपलं रक्षण करतात. पण जर आपले गुरु आपल्याला कोपले, आपलं गुरु पाठबळ जर आपल्या सोबत नसेल तर देवही आपलं काही करू शकत नाही, देवही आपल्याला तारत नाहीत. हे गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. एवढं गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये महत्व आहे. त्यामुळे गुरूंना विसरून आपल्याला चालणारच नाही. एक दिवा हा आपल्या गुरूंसाठी असणार आहे. आता बरेच जण म्हणतील की आम्ही स्वामींची सेवा करत नाही, दत्त महाराजांची सेवा करत नाही आणि आम्ही गुरु पण केलेले नाहीत. तर तुमच्या कुळामध्ये, तुमच्या पिढीमध्ये, तुमचं जे आडनाव आहे त्याच्यामध्ये तुमचे आई वडील असतील, तुमचे आजी आजोबा असतील, त्यांनी तर गुरु केलेले असतील. बघा, ते जे गुरु केलेले असतात बऱ्याच वेळेला आपण पण त्यांच्याकडूनच गुरु मंत्र घेतो. तर त्या गुरूंचा तुमच्या घरामध्ये फोटो वगैरे काही असेल तर त्यांच्या समोर आपण एक दिवा लावला तरीही चालेल. आणि हे आपलं आयुष्य आहे. आयुष्यामध्ये आल्यानंतर आपण गुरु मंत्र हा घ्यायलाच हवा, गुरु हे करायलाच हवे. गुरु जर आपण केले नाही, गुरु मंत्र जर आपण घेतला नाही तर असं म्हटलं जातं की मेल्यानंतर सुद्धा आपल्याला मोक्ष नाहीये. एवढं महत्व गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे. त्यामुळे गुरु करा आणि एक दिवा हा आपल्या गुरूंसाठी या दिवशी आपल्याला तिथे लावायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं की आपली कुलस्वामिनी, आपली कुलदेवी, हे सगळं झाल्यानंतर आपण आता शेवटीला समजा तुम्ही बाहेर देवीच्या मंदिरामध्ये लावले, त्यानंतर जर तुम्ही घरी आला, त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं. आपल्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो 11 वेळा आपल्याला कमीत कमी बोलायचा आहे. आणि आपल्या कुलदेवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये मला जशी घडेल तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सेवा करत असताना कळत न कळत काही चूक भूल झाली असेल तर त्यासाठी मला क्षमा कर, माफ कर व त्या चुका माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नयेत असे सद्विचार, सद्बुद्धी मला दे. आणि जी काही मी सेवा अगदी मनापासून केलेली असेल त्या सेवेचा स्वीकार कर. व आई भगवती, आई कुलस्वामिनी, तुझा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अगदी वर्षभर राहू दे. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तू जशी आपल्या या घरामध्ये वास्तूमध्ये सूक्ष्म रूपात होतीस असंच तू कायम या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये राहा व तुझ्या छत्रछायेखाली, तुझ्या आशीर्वादाखाली राहण्याचं भाग्य आम्हाला लाभू दे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू दे, चांगल्या लोकांची संगत लाभू दे, आपलं घर हे रोगमुक्त राहू दे, प्रत्येकाला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभू दे. येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देण्यासाठी एक प्रकारचं पाठबळ, धैर्य आम्हाला दे. जे काही तुम्हाला हवं ते आपल्याला बोलायचं आहे
आणि त्यानंतर कुलस्वामिनीला आपल्या नमस्कार करून आपल्याला आसन सोडायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला या नवरात्रीच्या 9व्या दिवशी 9व्या माळेला देवीच्या 9 रूपांसाठी दीपदान करायचं आहे। आता तुम्ही जर कणकेचे दिवे बनवले असतील तर तुम्ही म्हणाल की त्याचं काय करायचं। हे कणकेचे दिवे आहेत ते दुसऱ्या दिवशी आपण एखाद्या झाडाखाली वगैरे ठेवू शकतो किंवा त्यातल्या वाती काढून घ्यायच्या, त्याचे गोल गोल गोळे करायचे, जिथे मासे आहेत तलावामध्ये नदीमध्ये त्या माशांसाठी आपण हे टाकू शकतो। तिसरं म्हणजे तुमच्या आजूबाजूला शेत वगैरे असेल थोडासा खड्डा करा, त्याच्यामध्ये तुम्ही मातीमध्ये हे दाबून देऊ शकता किंवा तुम्ही निर्माल्य म्हणून हे करू शकतात असं। आणि ते जे मातीच्या पणत्या आहेत तर बघा काही आपण जे मंदिरात केले तर ते तर मंदिरातच राहतील आणि त्या ज्या मातीच्या पणत्या आहेत त्या आपण राहू दिल्या तरी काही हरकत नाही, त्या आपण धुवून स्वच्छ ठेवू शकतो किंवा तुम्हाला हवा असेल तर सेम जसं कणकेच्या दिव्यांचं करायचं आहे त्या पद्धतीने ते आपण विसर्जन करू शकतो। श्री स्वामी समर्थ।